नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आपण तयारी वगैरे करून चाललो होतो मंडळाकडे आरती करायला. तोपर्यंत आरतीसाठी सगळेजण हजर होते. आज शित्या लवकर आलेला होता. हे बघा, शित्या वाट पाहत होता. शित्या हसत हसत म्हणला, आज लई लवकर आलो यार मी. तोपर्यंत आरतीची वेळ झाली होती. आरती झाली. सकाळच्या आरतीला सगळं महिला मंडळ हजर असतं. ते एका भैयाने आरती घेतलेली होती. तर मग आरतीचं ताट आलं, आपण आरती घेतली. त्याच्यानंतर मग आरती झाल्यानंतर गणपतीचं काम झाल्यानंतर आपण घरी होतो. आज दिवसभर आपलं काम होतं. आज एक व्हिडिओ बनवलेला होता. तो व्हिडिओ बनवायला मेहनत किती लागते हे फक्त एक कंटेंट संध्याकाळी गेलो आपण मंडळाकडे. तोपर्यंत शित्यानी झाडून घेतलं होतं बेस्टपैकी. शित्यानी आणि इजू भाऊनी एकदम पद्धतशीर सगळं आपलं झाडून घेतलं होतं, एकदम चकाचक. त्याच्यानंतर अचानक आठवलं, घरचा फोन आला की आपली घरची आरती करायची. मग निघालो पटकन मग घरी गेल्यानंतर लक्षात आलं की आपण 5 दिवस झाले आपलं गणपतीचं डेकोरेशन आपण दाखवलंच नव्हतं कंटेंटमध्ये. हे बघा आपलं डेकोरेशन कसं काय. घरच्या गणपतीची आरती संपली. त्याच्यानंतर परत निघालो मग मंडळाकडे. तोपर्यंत आपले सगळे टिक्का, बरुडे भैया, भाकड भैया सगळे आलेले होते. आरतीची वाट पाहत होते. आरतीचे मान्यवर जे ते येत होते. आरतीचे मान्यवर आले. त्याच्यानंतर अचानक हा एक प्रकार घडला. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सांगा, मला पण याचं नाव माहीत नाही एक्झॅक्ट. त्याच्यानंतर मग आरतीची वेळ झाली होती. आरतीचे मान्यवर आले. आरती चालू झाली. आरती चालू झाल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे, नेहमीप्रमाणे सगळं महिला मंडळ, तरुण युवक वर्ग सगळे लहान पासून मोठ्यापर्यंत सगळे आरतीला हजर राहतात. त्याच्यानंतर मग झाला आपला DJ डान्स चालू. भेटूया आता उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही डान्सचा आनंद घ्या. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.